नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे तो वर्ग 10वा यामधील पाठ 3 आणि गणित भाग 2 मधील वर्तुळ याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळ या संज्ञेचा जर अगोदर विचार जर केला तर वर्तुळ म्हणजे काय आपल्या सर्वांना माहित पाहिजे। तर पहा, वर्तुळ असं असतं की नेमकं आता जे काय आपण जे काही स्वरूप आहे या ठिकाणी आकृतीचं, याला आपण काय थोडक्यात आपण वर्तुळ सांगितलं। वर्तुळामध्ये आता कोणत्या कोणत्या गोष्टी असतात याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आता मूळ भाग जो असतो तो वर्तुळाचा काय केंद्रबिंदू असतो, बरोबर आहे। वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा बाह्यभाग। तर आपण वर्तुळाच्या अंतर्भागाचा विचार करूया। वर्तुळाच्या अंतर्भागात ज्या काही क्रिया असतात तर या ठिकाणी पहा, आता मी या ठिकाणी काय केलं की उदाहरणार्थ इथून इतकी जर रेष पडली, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणूया, त्रिज्या म्हणूया, बरोबर आहे। तर या ठिकाणी आपण त्रिज्येसाठी काय, बरोबर आहे, त्रिज्या ही कोणत्या अक्षराने दर्शवली जाते, आर्य अक्षराने दर्शवली जाते। त्याच्यानंतर मी या ठिकाणी काय केलं की ही जी काही त्रिज्या आहे ही काय पूर्ण वर्तुळाने काय करून टाकली, पूर्ण करून टाकली। तर या ठिकाणी आता ही त्रिज्याच राहिली का नाही, तर याला आपलं काय नाव देणार आपण या ठिकाणी, व्यास झाला, बरोबर। व्यासला आपण त्या अक्षराने दर्शवलं जातं इंग्रजीमध्ये डी आहे किंवा नेहमी त्याला डायमीटर असं म्हटलं जातं। मग आता हे झालं वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जी काही रेषा असते ती नेमकं त्रिज्येच्या कशी असते, दुप्पट असते। आणि जर तुम्हाला त्रिज्या जर काढायचं असेल तर तुम्हाला काय व्यास जर काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी सूत्ररचना सुद्धा आपण पाहूया। तर पहा, या ठिकाणी जर आपल्याला त्रिज्या जर काढायची असेल तर नेमकं या ठिकाणी आर बरोबर डी भागिले काय करायचं, 2 ऑब्लिक मध्ये त्रिज्या, राईट आहे, त्रिज्या बरोबर काय करता, व्यास भागिले 2। आणि जर तुम्हाला त्रिज्या जर काढायची असेल तर नेमकं या ठिकाणी काय करताय, आपलं आपण त्रिज्या तर काढलं, जर आता व्यास काढायचा असेल तर काय करायचं, डी बरोबर काय करता 2r, म्हणजे या ठिकाणी व्यास बरोबर या ठिकाणी 2 गुणिले काय त्रिज्या, बरोबर। हे असं एक नेमकं बेसिक सूत्र रचना आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। बरं, आता या ठिकाणी निस्ता व्यास आणि निस्ती त्रिज्याच आहे का यामध्ये, नाही। तर यापेक्षा नेमकं बऱ्याच संख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। तर पहा, ही जी काही मी या ठिकाणी रेस पडली, बरोबर आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली रेस आहे का, नाही। मग याला नेमकं आपण नाव काय दिले या ठिकाणी, जीवा, बरोबर आहे। ही काय झाली, जीवा झाली। हा झाला नेमकं पूर्ण काय झाला, व्यास झाला, राईट आहे। आणि त्याच्यानंतर आता मी या ठिकाणी एक व्यास काढतो। तर ही जी काय रेस आहे याला आपण काय नाव देऊया, त्रिज्या, बरोबर। ही त्रिज्या झाली, ओके। ही त्रिज्या आहे, हा व्यास आहे, ही जीवा आहे, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर पलीकडे जर नेमकं वर्तुळामधून कोणत्याही एका बिंदूमध्ये जर स्पर्श करून जाणारी जर रेषा असेल तर याला आपण नाव काय देता येईल, नेमकं ही जी आहे रेषा, उदाहरणार्थ आपण ह्याला एल नाव देऊया। तर ही काय झाली, एक प्रकारची स्पर्शिका या ठिकाणी झालेली आहे, बरोबर, स्पर्शिका। आणि जर वर्तुळाच्या 2 भागामधून म्हणजे वर्तुळाच्या मध्यभागातून नेमकं ती काय करत असेल, पळत असेल किंवा निघत असेल नेमकं रेषा, आणि वर्तुळास किती बिंदूमध्ये छेदत असेल, या ठिकाणी 2 बिंदूमध्ये छेदत असेल, म्हणजे ती या ठिकाणी ए आहे आणि या ठिकाणी काय बी आहे, बरोबर आहे, या ठिकाणी छेदत वर्तुळावर। तर याला नेमकं काय म्हणता, वृत्तछेदिका म्हणायचं, वृत्त काय छेदिका आपण बघणार आहोत एका ठिकाणी। पण या ठिकाणी आपल्याला हे बेसिक माहिती असणं आवश्यक आहे। तर पाहूया आता आपण या ठिकाणी स्वरूप। तर पहा, जरी आपल्याला बेसिक असला ठीक आहे, पण जरी नसेल, माहित जरी नसेल तर नेमकं आता या ठिकाणी आपण समजून घेऊया। तर हे वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये आता या ठिकाणी त्रिज्या ही त्रिज्या आहे, त्रिज्या वर्तुळाला असंख्य असतात, जीवा सुद्धा वर्तुळाला असंख्य असतात, परंतु व्यास मात्र एकच असतो। आणि त्रिज्याच्या दुप्पट काय असतो, व्यास असतो। या ठिकाणी उल्लेख केला, त्रिज्या आर्य अक्षराने दर्शवली जाते, व्यास, बरोबर आहे। तिथे व्यास हे जे काही आपण रेस बोर्ड याला काय नाव दिलं, व्यास दिलं। व्यासाला ऑब्लिक आहे, इंग्रजीमध्ये शब्द कोणता डी आहे। मग या ठिकाणी आर जर त्रिज्या काढायची असेल तर व्यास भागिले 2 अथवा डायमीटर भागिले 2 असं या ठिकाणी आपला उच्चार करता येतो। त्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी व्यास जर काढायचा असेल तर त्रिज्याची काय करावं लागेल, दुप्पट करावं लागेल। या ठिकाणी 2r ऑब्लिक व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, राईट आहे। मग या ठिकाणी जर वर्तुळाशी एका ठिकाणी जर छेदत असेल बिंदू, बरोबर आहे, या ठिकाणी कोणताही घ्या, सी घ्या, काही घ्या, एका ठिकाणी जर स्पर्श करत असेल आणि एका बिंदूतून ते रेषा जात असेल तर ती वर्तुळा काय करते, स्पर्श करते, म्हणजे ती काय एक प्रकारची वर्तुळाची स्पर्शिका आहे, बरोबर। जीवा, स्पर्शिका, व्यास आणि त्रिज्या या ठिकाणी आपल्या क्लिअर झाले। मग आता एका बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर स्पर्शिका, 2 बिंदूमध्ये जर त्या ठिकाणी जर छेदत असेल वर्तुळास तर त्याला नेमकं काय म्हणायचं, वृत्तछेदिका म्हणायचं, बरोबर। हे एक थोडक्यात स्वरूप पाहिलेलं आहे। आता आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू। पण तसेच आपल्याला या ठिकाणी आता ह्या ठिकाणी आपण याचं वर्तुळाचं स्वरूप पाहिलं, पण आता या ठिकाणी वर्तुळ म्हणजेच काय, कोणते या ठिकाणी आता जर सारख्या स्वरूपाचे जर वर्तुळ असते, जसं की नेमकं आपण बांगड्या म्हणतो, बरोबर। बांगड्याचं स्वरूप कसं असतं, एकरूपता असते त्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक पहिली बांगडी सारखीच असते, दुसरी बांगडी सारखीच असते, बरोबर आहे, म्हणजे ते घेण्यावर असतं आपल्यावरून। परंतु या ठिकाणी कंगन, बांगडी हे नेमकं आपल्याला त्या एकरूपतेनुसार आपल्याला बघायला भेटतात। तसं या ठिकाणी आकृतीचं स्वरूप, आकार त्याचा जो काही हे आकृती इतकाच आहे, त्याच्यामुळे हे एक सारखे असल्यामुळे यांना एकरूप वर्तुळ असं म्हटलेलं आहे।
त्याच्यानंतर वर्तुळात वर्तुळ जर आपण या ठिकाणी काढलं बरोबर आहे, तर त्याला नेमकं वर्तुळ कोणतं आपण म्हणतो, समकेंद्रीय वर्तुळ असं त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्तुळास म्हणजे वर्तुळ तर तेवढ्याच आहेत, आकार आहेत, ते वाटलं तर नेमकं एकरूप वर्तुळ आहेत, परंतु एकमेकास काय करतात, ते छेदतात. कसे छेदतात, तर अशा पद्धतीने छेदतात, तर त्यांना असं काय म्हणायचं, छेदणारे वर्तुळ आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येतं. आता आपण आकृतीचं स्वरूप, जीवा, व्यास, त्रिज्या बरोबर आहे, याचं स्वरूप या ठिकाणी पाहिलेलं आहे. वृत्तछेदिका कोणती, स्पर्शिका कोणती याचा आपण विचार केलेला आहे. परंतु आता आपल्याला या ठिकाणी जर आता या ठिकाणी जीवा दिला, या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा आहे, पहा व्यास किती दिला आहे, 20 सेमी दिला आहे. त्याच्यानंतर डी ही काय एक प्रकारची जीवा आहे बरोबर, आणि सीएफ बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी सीएफ लंब डी म्हणजे जीवा डी बरोबर आहे. या ठिकाणी जीवेवर काय पडलेला आहे, लंब पडलेला आहे बरोबर. मग या ठिकाणी आपला डी ची टोटल आम्ही दिली आहे 16 सेमी, तर आपला या ठिकाणी काय करायचे, सीएफ काढायचे, म्हणजे हे या ठिकाणी लंबरूप म्हणजे सीएफ ची या ठिकाणी किंमत काढायची. तर ते कसं काढता येईल या ठिकाणी पाहूया. तर पहा आता या ठिकाणी लिहिते वेळेस काय लिहायचं, की वर्तुळाचा केंद्र कोणता आहे, सी आहे बरोबर. या ठिकाणी उल्लेख करायचा की वर्तुळाचा हे की नाही, वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे, सी असून हे की नाही, सी असून यामध्ये काय होतं की सीएफ लंब म्हणजे वरून काय लंब पडत आहे, कशावर, जीवेवर. सीएफ लंब जीवा कोणती, जीवेचं नाव काय आहे, डी आहे बरोबर, डीई बरोबर आहे. सीएफ लंब जीवा सी राईट, हे झाली आपली माहिती. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायची, व्यास दिला आपल्याला 20 सेमी बरोबर आहे. मग व्यास दिल्याच्या नंतर आता आम्ही आता या ठिकाणी काय करणार, की आता या ठिकाणी जे काय आपला त्रिज्या कोणी कडली काढून घ्यायची, एक तर तुम्ही इकडून रे सोडून घ्या म्हणजे जीवा त्रिज्या काढून घ्या, अथवा इकडून काढून घ्या, कोणता आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोण घेता येतो. तर आपण या ठिकाणी काय करूया, इकडून म्हणजे सी हा बिंदू कोणासोबत जोडायचा, ई सोबत जोडायचा अथवा डी सोबत जोडायचा बरोबर. या ठिकाणी पहा आकृती सहज निरीक्षण करा, काय होतं हे एक प्रकारचा काय होतो, काटकोन त्रिकोण होतो, ह्याला डॅश डॅश करून घ्या असं थोडक्यात बरोबर, असे डॅश डॅश करायचं ओके. मग आता या ठिकाणी आपला व्यास किती दिला आहे, 20 सेमी दिला आहे. या ठिकाणी मी लिहिल की बाबा व्यास बरोबर किती आहे, 20 सेमी आहे. मग आपल्याला काय त्रिज्या काढायच्या, मग या ठिकाणी समोरच लिहूया आपण, या ठिकाणी वाटतं इथं लिहा की त्रिज्या बरोबर आहे. या ठिकाणी त्रिज्या बरोबर काय करता, व्यास भागिले काय करायचं, व्यास भागिले 2. याचा अर्थ व्यास किती आहे, 20 आहे, तर काय भागिले 2 जशाला तसे. मग या ठिकाणी एक म्हणजे किती झालं, 10 सेमी बरोबर आहे. त्रिज्या आपला किती भेटली, वाटतं तशी लिहा, म्हणून या ठिकाणी काय त्रिज्या किती बरोबर, किती 10 सेमी बरोबर. हा, तर या ठिकाणी आपला त्रिज्या किती भेटलेली आहे, 10 सेमी भेटलेली आहे. याचा अर्थ या ठिकाणी किंमत किती भेटली, इथं 10 सेमी भेटली बरोबर आहे. मग आता डी किती दिले आपल्याला, 16 दिले, म्हणजे इथून जो इतका अंतर आहे तो किती आहे, 16 सेमी आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे, सी माहित आहे, एफ ई हे माहित असायला हवं. मग ह्या दोन बाजू माहित झाल्याच्यानंतर आपला सीएफ सहजरित्या काढता येतं पायथागोरसच्या प्रमेयानुसार बरोबर. मग या ठिकाणी आपण या ठिकाणी उल्लेख करा की डी बरोबर आहे, तसेच जीवा या ठिकाणी वाटलं तर लिहा, तसेच जीवा ठीक नाही, जीवा राईट, जीवा काय डीई बरोबर आहे, जीवा डीई वाटलं तर तसेच जीवा डीई चा मध्यबिंदू कोणता आहे, मध्यबिंदू असा उल्लेख करता येईल. मध्यबिंदू कोणता आहे, एफ आहे. मध्यबिंदू एफ असून ठीक नाही, एफ असून या ठिकाणी आपला डी बरोबर किती दिलं आहे, डी बरोबर किती आहे 16 सेमी बरोबर, हे 16 सेमी दिलेलं आहे राईट. आता आपल्याला काय काढायचं आहे, एफ ई काढायचं आहे. शेवटी मी या ठिकाणी लिहिल तर पहा हा, तर एवढं एक लक्षात बसणं आवश्यक आहे आपल्या, कारण का डी एफ इज इक्वल टू एफ ई इज इक्वल टू बरोबर आहे, म्हणजे कारण का डी एफ तितकंच आहे, एफ ई तितकंच आहे बरोबर आहे, हे सारखंच आहे. तर याचं आपला काय दोन भागामध्ये विभाजन करायचं, म्हणजे 16 आहे डी, तर या ठिकाणी इथं 8 आणि इथं 8, 8 किती झाली 16 झाली. तर ते कसं गणिताच्या रूपात मांडणी करायची, तर पहा या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की काय डीएफ इज इक्वल टू काय करता एफ ई, डीएफ इज इक्वल टू एफ ई इज इक्वल टू 1/2, कारण त्याचा हाफ करायचा इंटू कशाचं डीईच, म्हणजे डीई इज इक्वल टू अथवा असं करा डीएफ इज इक्वल टू एफ ई इज इक्वल टू 1/2 इंटू डी, म्हणजेच काय डीईचं काय करायचं हाफ करायचं. या ठिकाणी लिहून घ्या डीई राईट. तर पहा 1/2 जशाला तसे गुणिले डी ची किंमत काय 16 आहे, यावरून नेमकं बी 1 बी 8 काय झाली 16, तर यावरून घेता येतं आपल्याला की डीएफ इज इक्वल टू काय हे एफ ई, म्हणजेच काय झालं की आपल्याला या ठिकाणी काय एफ ई ची किंमत किती भेटली 8 भेटली पहा बरोबर. मग आता आपल्याला सर्वाला माहित आहे बरोबर, सर्वाला आपल्या काय माहित आहे की 10, 8 आणि 6 हे काय पायथागोरसचं त्रिकूट आहे. पण या ठिकाणी माहित असणं हे योग्य नाही. आता आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक रित्या काय करायची किंमत काढायची आहे. तर आता या ठिकाणी आपण उल्लेख करूया की आता हे नाही, आता त्रिकोण कोणता
CFE ठीक नाही, CFE मध्ये राईट मध्ये कोणता कोण F इज इक्वल टू किती 90 अंश बरोबर आहे. यावरून तो कोणता त्रिकोण आहे, पायथागोरसचा त्रिकोण आहे. मी या ठिकाणी उल्लेख करायचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. वाटलंच तर कंसात या ठिकाणी लिहा की बाबा CF ठीक नाही लंब CF लंब रेख काय करता या ठिकाणी DE बरोबर आहे, DE राईट. हे यावरून काय हे सुद्धा काय झालं 90 अंश दाखवता येतं आपल्याला. मग या ठिकाणी उल्लेख करा पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या बरोबर, पायथागोरसच्या कशानुसार प्रमेयानुसार. ओके, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग आता या ठिकाणी पहा काटकोनासमोर या ठिकाणी काटकोन होतं, इथं लंब पडले. काटकोनासमोरच्या बाजूला आपण काय म्हणतो कर्ण म्हणतो. कर्ण कोणता आहे C² बरोबर आहे. या ठिकाणी लिहा C² इज इक्वल टू काय करता कोणते घ्या पाय घ्या तो उंची घ्या. C² इज इक्वल टू FE ठीक नाही FE² प्लस काय करता आता हो C² इज इक्वल टू FE² प्लस CF² प्लस इथं काय CF². तर C ची किंमत आपल्याविषयी आहे किती आहे 10चा वर्ग बरोबर. या ठिकाणी काय FE किती आहे 8चा वर्ग प्लस CF काय काढायचं CF². मग या ठिकाणी पहा CF काढायचं मी इकडे घेऊ शकता तुम्ही. इथं काय CF ठीक नाही CF² इज इक्वल टू 10चा या ठिकाणी वर्ग. हे प्लस आहे पुढे जाऊन काय झाले -8चा वर्ग. तर या ठिकाणी आपला दोन पद्धतीने करता येतं, पण आपण सरळच करूया. 10चा वर्ग किती झाला या ठिकाणी 100 झाला, -8चा वर्ग किती झाला 64 झाला, आणि या ठिकाणी हे स्क्वेअर मध्येच आहे तर CF राईट आहे CF. तर या ठिकाणी या 100 मधून 64 गेले, उरले किती या ठिकाणी 36. तर या ठिकाणी ह्याला वर्गमूळ ठेवून द्या आणि इथं CF 36 वर्गमूळ किती आहे 6 आहे बरोबर. तर या ठिकाणी आपण CF किती काढलेला आहे 6. तर या ठिकाणी काय घेता तुम्ही 6 घेऊ शकता बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय काढता आलं CF काढता आलं. आणि त्या पलीकड आपल्याला थोडं सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी इथून आपण मी क्रिया करतो. या ठिकाणी वाटलंच तर हेच घ्या CE म्हणजे असंही करता येतं आणि याही पद्धतीने करता येतं. कसं तर C² इज इक्वल टू इथं काय करता FE² प्लस CF². तर C ची किंमत काय 10चा वर्ग बरोबर. FE काय आहे 8चा वर्ग प्लस CF आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी CF² इज इक्वल टू काय 8चा वर्ग हे प्लस आहे पुढे जाऊन मायनस सॉरी या ठिकाणी काय करता 10 हे घ्या होतं 10चा वर्ग हे प्लस आहे पुढे जाऊन मायनस आणि इथं 8चा काय वर्ग. ह्याचं स्वरूप कसं होते A² मायनस B² बरोबर. आणि या ठिकाणी काय A प्लस B एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय A मायनस B राईट. याचा विस्तार पण या ठिकाणी तुम्हाला करता येतो. CF² इज इक्वल टू या ठिकाणी लिहू शकता आता कशावरून याच्यावरून 10 प्लस 8 आणि दुसऱ्या कंसात काय लिहायचं 10 मायनस 8. तर पहा CF² इज इक्वल टू 10 8 झाली 18 गुणिले 10 मधून 8 गेले राहिले किती 2. तर या ठिकाणी CF² इज इक्वल टू 18 2 किती झाली 36 बरोबर आहे. त्याच्यात ठेवून द्या वर्गमुळात आणि 36 वरून काय काढलं 6 काढलं CF बरोबर आहे. तर CF इज इक्वल टू इथं सुद्धा काय निघाले 6 निघाले. तर तुम्ही याही पद्धती करू शकता अथवा याही पद्धती करू शकता. तुम्हाला बरेच ऑप्शन असतात, तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करता येतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्यास 20 सेमी दिला होता, त्याच्या व्यास 20 सेमी दिला तर त्रिज्या किती झाली 10 सेमी झाली. आणि जे काही जीवा आहे डीचं माप किती दिलं तर 16 सेमी दिलं. तर या ठिकाणी त्याचं विभाजन केलं आपण D इज इक्वल टू FE इज इक्वल टू 1/2 इंटू D म्हणजे त्या ठिकाणी 16ला 2 भागल्याच्यानंतर किती झालं ते 8 झालं. तर हे 8 झाले. मग यावरून आपल्याला इथं 8 भेटली इथं 10 भेटली. तर सर्व पायथागोरसच्या प्रमेयानुसार बरोबर आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार याची क्रिया करायची, त्यानंतर आता उत्तर काय भेटून जाणार आहे 6 भेटून जाणार आहे. तर अशा पद्धतीचे थोडक्यात या ठिकाणी आपण जे काय आपली ऍक्टिव्हिटी केली पेज नंबर या ठिकाणी 47 वर आपल्याला या ठिकाणी दिलं होतं. प्रथम जे काय ऍक्टिव्हिटी ती आपण या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी आपला पेज नंबर 48 वर सेकंड ऍक्टिव्हिटी आणि थर्ड ऍक्टिव्हिटी दिली आहे. तर या ठिकाणी ही जी काय ऍक्टिव्हिटी आहे ती सेकंड आहे आणि ही जी आहे ती थर्ड आहे बरोबर. तर पहा या दोन्ही ऍक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. जे आपण आताच लागली थोड्या वेळाखाली आपण जो प्रश्न केला त्या प्रश्नाच्या आधारावर या ठिकाणी हा प्रश्न तशा स्वरूपाचा आहे तो कशा पद्धतीने करायचा तर पाहूया. या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊया की O हा या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, QR ही वर्तुळाची काय जीवा आहे आणि P हा जीवा QR चा काय आहे मध्यबिंदू आहे बरोबर आहे. आणि या ठिकाणी OP बरोबर आहे, OP लंब जीवा QR बरोबर आहे. अशा या ठिकाणी म्हणजे याचं स्वरूप झालं आहे. मग या ठिकाणी आपल्याला जे काय आकृतीचं स्वरूप या ठिकाणी किमती कशाच्या दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा या ठिकाणी पूर्ण जी काही किंमत आहे QR आपला किती दिली या ठिकाणी 24 दिली. मी आता तुम्हाला सांगितलं होतं की QP इज इक्वल टू PR इज इक्वल टू 1/2 इंटू QR म्हणजे असं जर आपण त्याचं विभाजन केलं तर या ठिकाणी 24चं काय होणार या ठिकाणी 12 होणार, या ठिकाणी सुद्धा 12 होणार आहे बरोबर. मग या ठिकाणी OP तर ऑलरेडी या ठिकाणी आपला दिलाय, OP किती आहे 10 आहे. तर आपला या ठिकाणी इकडला कर्ण घ्या अथवा इकडला कर्ण घ्या बरोबर. म्हणजे कोणत्याही एक त्रिकोण आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे विचारात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण हे रेस जे आहे ते आपण या ठिकाणी ओढून घेऊया. तर पहा
आता आपण या ठिकाणी काय काढला, कर्ण काढला, OR काढला, बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी OR काढायचे, राईट. तर ते कशा पद्धतीने काढायचा, OR म्हणजे ही वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. म्हणजे त्रिज्या कशा पद्धतीने काढायची या ठिकाणी विचार करूया. तर पहा, तर ओके, या ठिकाणी त्रिज्यात आपल्या या ठिकाणी OP ची किंमत तर ऑलरेडी भेटलेली आहे आणि OR आपला काढायचा आहे. आता हे जे काही QR आहे त्याचं आपण रूपांतर करूया, म्हणजे एक किंमत PR आपण काढून घेऊ, बरोबर. तर पहा, आता मी जे सांगितलं ते पुन्हा नेमकं आता जे काही पक्ष स्वरूपात तुम्हाला लिहितात एका सुरुवातीला वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, QR ही वर्तुळाची जीवा आहे, P हा QR चा मध्यबिंदू आहे, असं तुम्हाला लिहिता येईल, बरोबर. मग या ठिकाणी मी या ठिकाणी असं करेल की बाबा या ठिकाणी Q काय, QP, बरोबर आहे. QP इज इक्वल टू PR इज इक्वल टू 1/2 आणि इंटू काय करा या ठिकाणी QR करा, बरोबर. कारण QR ची टोटल किंमत भेटली आहे आपल्याला 1/2 गुणिले QR ची किंमत किती आहे, 24 आहे, राईट. तर ह्याचा अर्थ काय झाला, याचं काय, 2 बेदोनी 4, याचा अर्थ काय, QP इज इक्वल टू PR इज इक्वल टू म्हणजे 24 होते, तर याचा हाफ जाईल, या ठिकाणी काय झालं, 12 आपल्याची किंमत आलेली आहे. मग या ठिकाणी 12 भेटला, इथं 10 आहे. आपला काय OR काढायचा आहे. मग मुले काय करणार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी लिहू शकता इथं पायथा, बरोबर आहे, पायथागोरसच्या, राईट आहे, पायथागोरसच्या कशानुसार, प्रमेयानुसार. हा, तर प्रमेयानुसार. तर पहा, आता या ठिकाणी कर्ण कोणता आहे, काटकोनासमोरच्या बाजूला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो. तर OR हा काय झाला, या ठिकाणी कर्ण झाला. OR स्क्वेअर इज इक्वल टू काय, कोणते घ्या, PR स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर, ओके, OP स्क्वेअर. तर पहा, OR किती दिले आपल्याला काढायचं आहे, PR किती आहे, 12 आहे, 12चा वर्ग, OP किती आहे, 10, 10चा वर्ग. तर 12चा वर्ग झाला 144 प्लस 10चा वर्ग झाला 100, ओके. त्या दोन्हीचं जे बेरीज किती येते, हे 100 आणि ते 100, 200 किती झाले, 44 झाले, बरोबर. मग या ठिकाणी OR या ठिकाणी ह्याला काय करता, वर्गमाठ ठेवा. वर्गमाठ ठेवल्याच्यानंतर या ठिकाणी याचा विस्तार समोरच करूया आपण. तर 5/4 भाग जातो याला, बरोबर. हे 4 सक काय झाले, 24 झाले, 4 1 4. 61 संख्या सर्वांना माहिती आहे कोणती संख्या मूळ आहे. तर या ठिकाणी OR ची जी काही किंमत अंतिम आहे, ती OR ची किंमत आपल्याला या ठिकाणी काय भेटेल की 4चं वर्गमूळ काय भेटलं, 2 भेटलं आणि वर्गमुळात काय नेमकं 61. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी OR ची काही किंमत आहे, कर्ण OR किती निघाला या ठिकाणी, की 2 वर्गमुळात काय आलं, 2 वर्गमुळात या ठिकाणी 61. तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक जो काही ऍक्टिव्हिटी दुसरी होती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर फक्त आपण विभाजन केलं, पायथागोरसच्या प्रमाणानुसार त्याचं स्वरूप मांडलेलं आहे. पुन्हा नेमकं आपण प्रश्न जी काही ऍक्टिव्हिटी आपली तिसरी आहे, याचा या ठिकाणी विचार करायचा. तर ही ऍक्टिव्हिटी काय म्हणते, आता आकृतीचं निरीक्षण करायचं फक्त आपल्याला, बरोबर आहे. तर पहा, EB हा वर्तुळाचा काय व्यास आहे, कारण का वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून ही जी काय रेष गेली ती काय व्यास आहे, EB हा वर्तुळाचा व्यास आहे. त्याच्यानंतर MS लंब काय, ED, म्हणजे जीवर काय पडलेला आहे, लंब पडला आहे, MS लंब ED, आणि त्याच्यानंतर रेख MT लंब आपलं काय AC, राईट आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे की बाबा ED भागिले ED एकरूप काय AC, म्हणजे जीवा काय करायच्या एकरूप करून दाखवायचे, बरोबर. या ठिकाणी आपण थोडं माहितीस्तव या ठिकाणी लिहूया की जीवा आपलं काय, सॉरी, AB हे की नाही, AB हा काय आहे, वर्तुळाचा काय व्यास आहे, बरोबर, व्यास आहे, राईट. हा, आणि वर्तुळाचा केंद्र वाटलं तर वरील लिहा, वर्तुळाचा केंद्रबिंदू, राईट का, हे केंद्रबिंदू काय आहे, M आहे, बरोबर, M आहे, राईट. हा, EB हा वर्तुळाचा व्यास आहे, जमलं. मग या ठिकाणी घेऊन टाकायचं की बाबा रेख काय MS करा, या ठिकाणी रेख हे MES, रेख MES लंब, रेख MES लंब काय, जीवा, लंब जीवा कोणती आहे, AD आहे, म्हणून या ठिकाणी AD लिहायचं, ओके. त्याच्यानंतर रेख MT, हे रेख MT, बरोबर, MT, आणि या ठिकाणी लंब काय करता, लंब जीवा काय करायचं, AC, राईट. हा, मग हे एकरूप आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला असे देता येतं की त्रिकोण, ठीक नाही, कोण कोणता, आपल्याला सॉरी DAB, इथं काय करता, DAB, आणि ते एकरूप आपलं काय, कोण कोणता, आता DAB झालं, आता काय करायचं, CAB, इथं घ्यायचं CAB, ओके. मग त्याच्यानंतर शेवटला आपलं असं लिहिता येतं की म्हणजे सर्व आपण काय एकरूप दाखवत आहोत. तर यावरून आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येतो, आपला पुढील काळामध्ये काय करायचं, सिद्ध करायचं, किंवा पुढची जी काही क्रिया आपण घेऊन सोडणार त्याच्यामध्ये सिद्धता करायची. यावरून आपल्याला लिहिता येतं की एडी हे काय जीवा आहे, एडी इथे काय एकरूप, आणि दुसरी जीवा कोणती आहे, AC, बरोबर आहे. तर यावरून आपण या ठिकाणी थोडक्यात सिद्ध केलेलं आहे, थोडक्यात ऍक्टिव्हिटीचं स्वरूप समजून. तर आपण आता जे काही सिलेबस सोडतो आपण हे जीवा एकरूप करणे, कोण एकरूप करणे या ठिकाणी प्रमाण बघायचे. तर स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पेज नंबर 48 वरती जी काही कृती दिली होती या ठिकाणी आपण सोडलेली आहे. जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.